ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बनावट बँक खात्यांच्या म्हणजेच म्यूल अकाउंट्सचा गोरखधंदा चालवणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फसवणुकीचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी सुरू असलेल्या या काळ्या कारभाराविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चक्क 207 ATM कार्ड, 45 सिम कार्ड आणि 50 बँक पासबुक जप्त केल्याने संपूर्ण पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मौदा तालुक्यातील धानला येथील उज्ज्वला ताराचंद्र राजगिरे वय वर्ष 32, सलीम झाकीर शेख, अमित रामटेके यांच्यासह एका संशयित आरोपीच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात होते. आरोपींनी संगनमत करून विविध बँकेमध्ये बोगस खाती उघडली होती. ऑनलाईन फसवणुकीतून लुबाडलेली रक्कम या खात्यात जमा करून ती इतर खात्यात वर्ग करायची आणि नंतर रोख काढून घ्यायची असा यांचा प्लॅन होता. सायबर गुन्हेगारांपर्यंत तपास पोहोचू नये म्हणून पैशांचा सोर्स लपवण्यासाठी या खात्यांचा वापर केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती देताना नागपूरचे सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले की सायबर गुन्हेगारीच्या विळख्यातून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. म्यूल अकाउंट्सच्या माध्यमातून फसवणुकीची बेकायदेशीर रक्कम फिरवणाऱ्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून आरोपींनी खोट्या इलेक्ट्रॉनिक नोंदी आणि कागदपत्रांच्या आधारे बोगस खात्यांना वैधतेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान आरोपींकडून ATM कार्ड, 45 सिम कार्ड, 50 पासबुक आणि विविध कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी विविध कलमान्वये आणि IT ॲक्टनुसार गंभीर गुन्हे 4 जणांवर दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण रॅकेटचा फायनान्शियल ट्रेल तपासला जात असून या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या इतर सहकाऱ्यांचा व अन्य लोकांचा कसून शोध घेतला जात आहे. सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार सामान्यांच्या नावावरील बँक खात्यांचा वापर गुन्हेगारीसाठी कसा करतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. नागपूर सायबर पोलिसांनी वेळीच सूत्रे हलवून केलेल्या या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या जाळ्याला मोठा आळा बसला आहे. जप्त केलेले पुरावे आणि दाखल झालेले गुन्हे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर कडून जे एक कारवाई करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये काही लोक हे म्यूल अकाउंट्स जे आहेत लोकांच्याकडून पासबुक्स, ATM कार्ड, त्यांचे सिम कार्ड असे घेऊन त्यांच्याकडे जमा करत आहेत आणि ते सायबर फ्रॉड करण्यासाठी इतर जे आहे पुढच्या लेअरला विकत आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली होती सायबर क्राईमच्या टीमला. त्या आधारावर त्यांनी हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका घरात जे आहे छापा टाकला. रितसर कारवाई केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यात चिटिंग आणि इतर सेक्शन्सच्या खाली. आणि याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे जे याच्यातले आरोपी आहेत हे आरोपी यांनी वेगवेगळ्या नागरिकांकडून विशेषतः ग्रामीण भागातील आणि काही शहरी भागातील सुद्धा यांचे अकाउंट्स हे पैसे देऊन विकत घेतलेले आहेत. त्यांचे सिम कार्ड्स आणि डेबिट कार्ड सुद्धा घेतलेले आहेत आणि त्या आरोपींचे जे आहेत त्यांच्या रूममध्ये जे सापडलेले आहेत एकूण जवळपास 207 ATM कार्ड सापडलेले आहेत, 45 सिम कार्ड सापडलेले आहेत, 50 एक पासबुक सापडलेले आहेत, त्यासोबतच चेक्स काही सापडले आहेत आणि वेगवेगळे बँकेचे POS मशीन आणि स्वाईप मशीन सुद्धा सापडलेले आहेत. याचा जो आहे तपास करण्याकरिता सायबर पोलीस स्टेशनकडून 4 टीम्स गठीत करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 3 आरोपींना घेतलेले आहेत. आणखी आरोपींचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याची किंवा अरेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाही, याच्यामध्ये हे जे आहेत तिथे राहत होते, वेगळं काम करण्याच्या नावाखाली राहत होते. हे ॲक्च्युली नागपूर शहराबाहेरील काही लोक आहेत त्याच्यात, ग्रामीण भागातले किंवा भंडारा आणि तालुक्यातले.
तर हे तिथे खोली भाड्याने घेऊन राहत होते आणि वेगळं काम करतात, डेली वेजेस काम करतात असं तिथे संबंधित जे आहे ज्यांनी घर मालक आहेत त्यांना सांगितलं होतं. पण ॲक्च्युली हे अशा प्रकारचे जे आहेत अकाउंट्स जमा करण्यासाठी बाहेर लोकांना आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडे पैसे देऊन किंवा वेगळं आमिष दाखवून त्यांचे अकाउंट्स त्यांच्या ताब्यात घ्यायचे आणि हे पुढे सुद्धा जे चिटिंग करणारे किंवा फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना जे आहेत पास करत होते अशी माहिती मिळालेली आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहे पुढचं सुद्धा फॉरवर्ड नेटवर्क जे आहे, फॉरवर्ड लिंकेजेस, ज्यांना हे लोक अशा प्रकारचे अकाउंट्स यांनी याच्या आधी सुद्धा काही विकले आहेत आणि ह्या अकाउंट्सचा सुद्धा काय वापर झालेला आहे त्याचा सविस्तर तपास आता सायबर पोलिसांकडून करण्यात येईल. किती रुपयाचं आमिष दाखवायचे आणि समोर विकताना किती रुपयाच्या रेंजमध्ये विकायचे? काय नेमकी माहिती? याच्यामध्ये प्राथमिक माहिती अशी मिळाली की हे काही छोट्या मोठ्या अमाऊंटवर म्हणजे 5,000, 10,000 किंवा त्यांच्याशी वेगळ्या प्रकारे प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल बोलणी करत होते आणि त्या अनुषंगाने जे आमिष दाखवलेलं आहे किंवा ज्याला जशी गरज आहे त्याप्रमाणे त्याच्याकडून अकाउंट ते विकत घ्यायचे. सगळ्यात महत्वाचं हे जेव्हा पुढच्याला ते अकाउंट ट्रान्सफर करायचं तर ते रॅकेट सुद्धा मोठ्या स्वरूपात असू शकते आणि तिथे मोठी ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. किंबहुना फसवणुकीची नाही, ते इतर काही कारवायांकरता सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. त्या गोष्टी तपास. याच्यामध्ये वेगवेगळ्या कुठल्या कारणासाठी वापरण्यात आलेले आहेत आणि भविष्यात पण पुढे वापरणार होते याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. याच्यामध्ये सायबर फ्रॉडसाठी मुख्यतः हे अकाउंट्स वापरले गेल्याचे लक्षात आलेलं आहे. आणखी कुठल्याही चिटिंग किंवा पर्सनल कोणत्या तरी यूजसाठी वापरले असतील तर त्यासाठी जो आहे तपास करण्यात येत आहे. तर आतापर्यंत किती जणांना हे असे विकल्याचं आढळून आलेलं तपासात? म्हणजे काही लोकांचे नाव आमच्याकडे निष्पन्न झालेले आहेत, वेगवेगळ्या राज्यात यांनी विकलेले आहेत किंवा त्यांचे हँडओव्हर केलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचं काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. तर तो सगळा जो आहे ट्रायल, मनी ट्रायल आणि तपासाचा ट्रायल आमचं बॅकवर्ड लिंक आणि फॉरवर्ड लिंक दोन्ही बाजूनी तपास करत आहोत. म्हणजे याची व्याप्ती संपूर्ण देशात अनेक ठिकाणी असू शकते. नागपूर याचं केंद्र असेल. निश्चितच या अशा प्रकारचे अकाउंट्स घेणारे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्याचे जे वेगवेगळे चॅनल्स असतात, डार्क वेब असेल किंवा कुठल्याही प्रकारचे आहेत, टेलिग्राम चॅनल आहे, असे अनेक साईट्समधून हे संपर्क साधतात आणि असे लोकांना आमिष दाखवून त्यांचे अकाउंट्स घेतात. तर नागरिकांना हेच आव्हान आहे, वेगवेगळ्या नागरिकांना असेल कुठल्याही प्रकारचे असे अकाउंट्स कोणीही वेगळ्या दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यात देऊ नये, कारण याच्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं अटक झालेल्यांची नावं काय, याचं जी मूर्त्या आहे कुठल्या आहे, महिला की पुरुष आहे, काय नाही? अटक झालेल्यापैकी 4 जण पुरुष आहेत, 1 महिला आहे. त्यांना आता 1 महिला आणि 2 पुरुष ताब्यात घेण्यात आलेले. ते सध्या न्यायालयीन प्रकरण सुरू आहे त्याचं. आणखी सविस्तर माहिती थोड्या वेळाने देण्यात येईल. कसा नेमकं भांडाफोड कसा झाला, सायबरने कसा भांडाफोड केला? याच्यामध्ये सायबर पोलिसांना जी गोपनीय माहिती मिळालेली आहे आणि काही टेक्निकल माहिती मिळाली त्याच्या आधारे ही कारवाई करण्यात. यावेळी पोलिसांद्वारे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे की नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला किंवा दबावाला बळी पडून आपले बँक खाते, ATM कार्ड किंवा चेकबुक इतर कोणत्याही व्यक्तीला वापरण्यासाठी देऊ नये. आपल्या खात्याचा गैरवापर झाल्यास आपणही कायदेशीर जाळ्यात अडकू शकतो, असे आव्हान सायबर पोलिसांतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. जेणेकरून नागरिकांनी सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.